प्रश्न पहा, अतिशय सोपा प्रश्न आहे, परंतु यामध्ये काही संकल्पना आपल्याला नीट माहिती असणं आवश्यक आहे. काय म्हटलंय? 90च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? आता विभाजक म्हणजे काय? म्हणजे त्या संख्येला ज्या संख्येने पूर्णपणे भाग जातो, तो त्याचा विभाजक. आता 90 चे किती कोणते कोणते विभाजक आहेत तर आपण काढून पाहूया. 90चा पहिला विभाजक 1 गुणिले 90. कळलं का बाळांनो? 90 एके 90. नंतर कुठली संख्या? 2. किती होतं? 45 दुने 90. नंतर 3 30 त्रिका 90. नंतर 4 ने भाग जातो का? बघा. जातो? नाही, भाग जात नाही. त्यानंतर किती येतं? 30 त्रिका 90. त्यानंतर 4 ने भाग जात नाही, 5. किती? 18 पंचे 90. 18 पंचे 90. नंतर 6 ने जातो ना, 15 सक 90. 15 सक 90. आणि त्याच्यानंतर 7 ने भाग जाईल का? नाही. एकम स्थानी किती आहे? 0. 7 ने भाग जाणार नाही. 8 ने पण जात नाही. मग 9 ने भाग जातो. 9 10 90. 9 गुणिले 10 90. 11 ने भाग जातो का? नाही. 12 ने नाही. 13 ने नाही. 14 ने नाही. किती आले? 15. रिपीट आला ना 15. मग थांबायचं इथे. भाग जाणाऱ्या संख्या किती आल्या? विभाजक किती आले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. किती आले? नंबर ऑफ विभाजक किती आले? किती विभाजक आहेत? 12. आता काय म्हटलंय? या सर्व विभाजकांची बेरीज किती? पटकन काढता आलं असतं, पण एकम स्थानी 4 असणारे 2 पर्याय आहेत. नाहीतर एकम स्थानची संख्या निश्चित झाली तर आपण केलं. ह्या सगळ्या विभाजकांची बेरीज करायची, म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 असं करत जाऊन आपल्याला बेरीज करायची. एकम स्थान काढूया. 5 आणि 8 13 आणि 5 18 आणि 9 27 आणि 6 33 33 आणि 5 38 आणि 3 41 2 43 आणि 1 44. म्हणजे एकम स्थानी 4 आहेत. हा पर्याय येणार नाही, हा पर्याय येणार नाही. या 2 पर्यायापैकी उत्तर आहे. एकम स्थानी 4, हातचे 4. आता 4 घेऊ. 9 आणि 4 13 आणि 4 17 आणि 3 20 आणि 1 21 आणि 1 22 आणि 1 23. 23. म्हणजे 234 ही बेरीज आलेली आहे. म्हणजे 90च्या सर्व विभाजकांची बेरीज ही किती येईल? 234. अतिशय विस्तृतपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे हे समजून घ्या. काय आहे? विभाजकांची संख्या काढली आपण आधी, आणि त्या विभाजकांची बेरीज केली. सर्व संख्यांना 1 या संख्येने भाग जातो आणि त्या संख्येनेही भाग जातो. म्हणजे समजा 28 ही संख्या आहे, तर तिला 1 ने पण भाग जातो आणि 28 ने पण भाग जातो. म्हणून 1 आणि 28 हे पण त्याचे विभाजकच आहेत मित्रांनो. आलं लक्षात? हे आपण विसरतो आणि उर्वरित विभाजक काढतो आणि गडबड होते. त्यामुळे याचं उत्तर आहे 234. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजूनही ज्यांनी बेल आयकॉन दाबलेलं नाही त्यांनी बेल आयकॉन खूळ मात्र नक्की दाबा. आपल्या अधिकाधिक मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. थँक्यू. धन्यवाद.